रेणुका आणि पूजा दोघी पण शॉपिंग करण्यासाठी गेल्या होत्या. त्या दोघीही शॉपिंग करण्यासाठी उशिरा गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना शॉपिंग करता करता उशीर झाला होता. पूजा टेन्शनमध्ये रेणुकाला म्हणाली की रेणुका, आपण साडी घेण्यासाठी नंतर कधीतरी जाऊ, आता उशीर झाला आहे. आता संध्याकाळ होऊ लागली आहे. साडी घेण्यासाठी आपल्याला टाईम लागेल. घरी माझी मुले, नवरा वाट पाहत असतील. घरी नुसता दंगा केला असेल. रेणुका पूजाला काही बोलणारच होती तोपर्यंत तिचा फोन वाजला. रेणुकाने पाहिलं तर तिच्या सासूचा फोन आला होता. रेणुकाने फोन उचलला आणि ती तिच्या सासूला म्हणाली की आई, आम्ही जरा थोड्या उशिराने येणार आहे. आम्हाला अजून साडी घेण्यासाठी एका दुकानात जायचं आहे. तेथून मी माझ्यासाठी 2 तुमच्यासाठी साड्या घेऊन डायरेक्ट घरी येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. रेणुकाची सासू म्हणाली की अगं सुनबाई, आता मार्केटला गेली आहेस तर मनासारखी शॉपिंग करूनच घरी ये. घरची अजिबात काळजी करू नकोस. अगं मी तर यासाठी फोन केला होता की अगं मुलांना माझ्या हातचं बेसन भाकर खाऊ वाटत आहे तर मी बनवत आहे. तुला हे विचारत आहे की सगळ्यांसाठीच मी बेसन भाकर बनवू का? तुझे सासरे मुलांचा अभ्यास घेत आहे. मी एकटी बसून काय करू? त्यामुळे विचार केला की बसल्या बसल्या स्वयंपाक बनवू. रेणुका खुश होऊन म्हणाली की अहो आई, यासाठी फोन केला आहे. तुम्ही काही पण बनवा. तुमच्या हातचं काही पण गोडच लागतं आणि तुम्हाला तर माहीत आहे की मला तुमच्या हातची बेसन आणि भाकर किती आवडते. आणि हो, आहे त्यासोबत थोडासा ठेचा पण. इकडे पूजा रेणुका हसत हसत तिच्या सासूला म्हणत होती. तिची सासू म्हणाली की हो, मला माहीत आहे तुला ठेचा खूप आवडतो, त्यासाठी मी लसूण सोलून ठेवला आहे. तू बिनधास्त शॉपिंग कर, घरचं टेन्शन घेऊ नकोस. बाय म्हणून रेणुकाने फोन ठेवला. साडीच्या दुकानापर्यंत जाता जाता रेणुका बोलू लागली, अगं पूजा, तुला माहीत आहे का, माझ्या आयुष्यातील अर्ध टेन्शन तर माझे सासू सासरे दूर करत असतात. मला माझ्या सासू सासऱ्यांची साथ देवाच्या साथीदारासारखीच आहे. अगं माझा नवरा एवढ्या मोठ्या पदावर कामाला आहे, त्यामुळे त्याला नेहमी इकडे तिकडे जावे लागते. 10 दिवस तो घरी येत नाही. तो कोणतीही काळजी न करता त्याची मीटिंग अटेंड करत असतो. त्यांना माझी मुलांची अजिबात काळजी वाटत नाही आणि आमच्याबरोबर माझ्या नवऱ्याला आई वडिलांची पण काळजी वाटत नाही. अगं पूजा, जरा विचार कर. जर सासू सासरे गावाकडे असते आणि मी मुलांसोबत एकटीच असते, एवढ्या लांब मोठ्या शहरात असते, तर मग नवरा इकडे तिकडे जात असतो. त्याला माझं टेन्शन, मुलांचं टेन्शन, शिवाय गावाकडल्या आई वडिलांचं टेन्शन सतत आलं असतं. माझ्या नवऱ्याला परिवाराची खूप काळजी वाटते. जर सासू सासरे माझ्यापाशी नसते तर माझा नवरा चांगल्या पदावर नोकरी करू शकला नसता. पण आम्ही सगळे एकत्र आहोत, त्यामुळे तर माझा नवरा कोणतीही काळजी न करता दुसऱ्या शहरात जाऊन सुद्धा काम करू शकत आहे. तो त्याचं फोकस फक्त कामावर ठेवत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्या आई वडिलांच्या छायेखाली त्यांची बायको आणि मुले सुरक्षित आहेत. आणि माझ्या नवऱ्याला माहीत आहे की मी त्यांच्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे सासू सासरे पण माझ्यापाशी खूप खुश आहेत. माझा नवरा बाहेर असल्यावर बाहेरचं सगळं काम माझे सासरे हँडल करतात आणि माझ्या सासूबाई त्यांच्या अनुभवावरून मला दररोज काही ना काही शिकवत असतात. जर माझ्याकडून काम करताना काही गडबड झाली तर माझी सासूबाई एका मिनिटातच ते काम व्यवस्थित करून देतात आणि कशामुळे हे काम बिघडलं आहे ते पण मला सांगतात. जर सासू सासरे काही कामासाठी 4-5 दिवस गेले तर माझे खूप हाल होतात. मी एकटीच मुले, घर, बाहेरचं काम एवढं सगळं सांभाळून मला खूप कंटाळा येतो आणि माझी चिडचिड होते आणि मी माझं घर पूर्णपणे सासूच्या हातात देऊन बिनधास्त माहेरी जाऊन राहून सुद्धा शकते.
माहेरचं सुख पण मला माझ्या सासूमुळे मिळत आहे. खरंच ग पूजा, सासू सासऱ्याची साथ आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आज तुला मी एवढी आनंदी, नेहमी खुश राहणारी, कोणतंही टेन्शन नसणारी तुला रेणुका दिसत आहे. आणि ही रेणुका फक्त माझ्या सासू सासऱ्यांमुळेच तुला दिसत आहे. माझ्या सासू सासऱ्यांचे माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत, त्यामुळे तर मी एवढी खुश असते. देवाच्या कृपेने मी माझ्या सासू सासऱ्यांच्या छायेखाली कायमच अशीच असावी अशी प्रार्थना करते. दोघे पण बोलत बोलत साडीच्या दुकानात पोचतात. दोघे पण त्यांच्या मनासारखी शॉपिंग करतात आणि घरी येतात. रेणुका घरी पोचते तर मुले सगळा अभ्यास करून जेवण करून झोपी गेले होते. सासू सासरे टीव्ही पाहत बसले होते. त्यानंतर सासूने रेणुकासाठी चहा केला आणि चहा पीत पीत शॉपिंगबद्दल मस्ती ती सासू सासऱ्यांना सांगू लागली. त्यानंतर तिने सगळ्यांना केलेली शॉपिंग दाखवली. सासूबाईंना त्यांना आणलेल्या साड्या खूप आवडल्या. सासऱ्यांना पण त्यांच्यासाठी आणलेला स्वेटर आणि त्यांच्या आवडीचा खाऊ पाहून त्याला पण आनंद झाला. थोड्या वेळ गप्पा मारून झाल्यावर सासू सासरे आणि रेणुका जेवण करून झोपे गेले. कारण आज शॉपिंग करून रेणुका खूप कंटाळली होती. आणि जशी घरात शिरली तसं तिने पाहिलं की सगळीकडे मुलांनी नुसता पसारा केला होता. मुलांनी अभ्यासाच्या नावाखाली फक्त दप्तरातल्या वह्या पुस्तके काढून सगळीकडे पसरवले होते. बिस्किट खाऊन बिस्किटचे कागद सगळीकडे केले होते. पूजाचे दोन्ही पण मुले पळतच आले आणि म्हणाले, आई, आम्हाला खूप भूक लागली आहे, पटकन जेवण बनव. त्यानंतर पूजाचा नवरा माधव आतमधून बाहेर आला आणि तो ओरडत तिला म्हणाला की अगं, किती उशीर लावला. मुलांनी मला खूप वेळ लावलं आणि गावाकडून आई बाबांचं वेगळं टेन्शन आहे. अहो आत्ता आई बाबाला काय झालं आहे? अगं पूजा, सकाळपासून बाबाला चक्कर येत आहे. आता मी तिकडे कोणाला सांगू की तुमचं काम सोडून माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा? अगं, आजकाल आपलीच माणसं आपलं काम करत नाहीत, तर मग दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची? मला तर काही समजत नाही. मी एकटा कुठे कुठे लक्ष देऊ? मी माझ्या जॉबकडे लक्ष देऊ का की घरी तुझ्यावर आणि मुलांवर लक्ष देऊ? गावाकडे आई बाबावर लक्ष देऊ? कुठे कुठे लक्ष देऊ? मी आता फार थकलो आहे. त्यानंतर तो रागात पूजाला म्हणाला की जा पटकन मला चहा बनवून आण, माझं फार डोकं दुखत आहे. पूजा किचनमध्ये गेली आणि चहा बनवू लागली. चहा बनवता बनवता ती काहीतरी विचार करत होती. तिला रेणुकाचं बोलणं आठवत होतं की ती कशामुळे आनंदी आहे. पूजाला तिच्या नवऱ्याचा राग कमी पण चिडचिडपणा जाणवत होता. जेव्हा गावाकडे पूजा, तिचा नवरा माधव, सासू सासरे एकत्र होते तेव्हा सगळेच खूप आनंदी होते. गावाकडे जेव्हा पूजा होते तेव्हा पूजा पण रेणुकासारखीच आनंदी आणि बिनधास्त होती. कारण पूजाची सासू पण तिला प्रत्येक कामात मदत करत होती. पण पूजाच्या चुलत सासूने तिचे कान भरले की तुझा नवरा तिकडे शहरात काम करत आहे, तो फक्त शनिवार रविवार घरी येतो, पण तू तर इथं सासू सासऱ्यांपासून राहून त्यांचंच काम करत आहे. तू पण तुझ्या नवऱ्यासोबत शहरात जा आणि मस्तपैकी तुझं आयुष्य एन्जॉय कर. आणि अशा प्रकारे पूजाच्या मनात विचार आले आणि ती नवऱ्यासोबत शहरात राहायला आली. तिने विचार केला होता की ती आता राहिलेलं आयुष्य फक्त मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत घालवणार आहे. तिला सासू सासरे जड वाटू लागले. पूजाच्या व्यवहारामुळे तिच्या सासूला कळालं होतं की तिच्या मनात काय आहे. त्यामुळे तिच्या सासूने स्वतःहून पूजाच्या नवऱ्याला माधवला सांगितलं होतं की तू तुझ्या बायकोला घेऊन आनंदाने शहरात राहू शकतो. आणि जशी पूजा शहरात राहायला आली आहे तेव्हापासून तिच्या आयुष्यात फक्त काम आणि कामच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि कामामुळे तिचा खूप चिडचिडपणा आणि तिला आळस पण येऊ लागला आहे. कधी कधी माधव पण आई वडिलांच्या काळजीसाठी रात्र रात्र जागत होता, कारण त्याला त्याच्या आई वडिलांची खूप काळजी वाटत होती.
मुलांना पण आजी आजोबांची नेहमी आठवण येत होती. आजी आजोबांच्या सहवासात मुले पण तिला जास्त त्रास देत नव्हते, पण आता मुले खूप त्रास देत होते. त्यामुळे ती नेहमी मुलांना मोबाईल किंवा TV लावून देत होती. तिला पण तिचं आयुष्य रेणुकासारखं सुरळीत बनवायचं होतं. पूजाने चहा कपात ओतला आणि ती चहा घेऊन माधवपाशी गेली आणि त्याला चहा देताना ती म्हणाली की अहो, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. माधव म्हणाला की तुला काय बोलायचं आहे? आपण उद्याच गावाकडे जाऊन आई बाबांना शहरात घेऊन येऊ. मी खूप चुकीचं केलं. तुमच्यासोबत एकटीने येण्याचा हट्ट केल्यामुळे आई बाबा तिकडे एकटे पडले आहेत. आपल्याला त्यांची गरज आहे आणि त्यांना आपली गरज आहे. आपण मुलांपासून पण त्यांच्या आजी आजोबांचं प्रेम हिसकावून घेतलं आहे. त्यांना पण त्यांच्या सहवासात ठेवलं पाहिजे. तेथूनच ते संस्कार शिकणार आहेत. मी तुम्हाला तुमच्या आई वडिलांपासून लांब केलं आहे. आता मी त्यांना तुमच्याजवळ आणणार आहे. मला माहीत आहे तुमच्या आयुष्यात असणारे टेन्शन तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना सांगितलं तर तुम्ही खूप हलके होता आणि तुमचे आई वडील पण ते खूप टेन्शन तुमचं एका मिनिटात गायब करत असतात. मी आईसारखी माया करणाऱ्या सासूला विसरले होते. माधव खूप खुश होऊन म्हणाला की अगं, तू तर माझ्या मनात जे होतं तेच बोलून टाकलं. खरंच आई बाबा आल्यावर आपण पहिल्यासारखं खूप आनंदी राहू शकतो. आपण उद्याच आई बाबांना आणण्यासाठी गावी जाऊ. मुलांनी पण आजी आजोबांना गावाकडून इकडे आणायचं आहे हे जेव्हा ऐकलं होतं तेव्हा ते पण खूप खुश झाले. इकडे पूजाने देवाला प्रार्थना केली की सासू सासऱ्यांपासून वेगळं राहून जे पाप मी केलं होतं त्याची माफी मी देवाकडे मागत होते. जसं माहेरी आई बाबांच्या सहवासात आयुष्य सुंदर बनते, तसंच सासरी पण सासू सासऱ्यांच्या आयुष्यात आयुष्य पण सुंदर पूजाला बनवायचं होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.